हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरे तस्य निसरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वे ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आता पांडव विराट नगरांतू अज्ञातवासाचे 1 वर्ष काडचे म्हणले कोणायल्यांची भीमू अर्जुनू युधिष्ठिरू नकुलू सहदेव द्रौपदी तांणी खंयची नावार वच्चे खंयचे काम करचे म्हूण सकाळी तांणी लेखून जाला. सुरवेक युधिष्ठिरू राजसभे प्रवेश करून कंका म्हणलेल्या नावानं थंय प्रवेश घेता, रायाल्याके आश्रय घेता. भीमसेनू आव वल्लभ रांदपो म्हूण सांगून तो आश्रय घेता. द्रौपदी सैरंद्रीले वेश घालून ती हांव कामाची जेवण अंतपुरांत तो राबता म्हूण ती वैसल कंडिशनांनी घालता. हे कालचे दिसा पळयला आमी. मागीर सहदेव विराटरायाला उलयता हांव गायचे विशीं पुरे म्हाका गोत्तस म्हणले खातीर विराटरायान सहदेवाक गोशाले अध्यक्ष केलो. मागीर आत्ता अर्जुन येयला. अर्जुन ब्रहन्नळेल वेश घालून थंय येता. बारी चंदी जावन जाल्यार अलंकार ಚೆಲ್ಲಿಲೆ जाल्यार अजानुबाहू जावन आसूचो ಈಕೋ दरलो म्हूण कळटा. जाल्यार अलंकार ಚೆಲ್ಲಿಲ್ಲ तो अरमनेक येवन तो भितर येता काय. भितर येतना विराटरायाला लाग येतना विराटराय पळयतरस कसो गोतसवे यो पळयतना एक दरल्याल म्हणके चमकण अंगसौष्ठव सकडी जाल्यार बैल मनशाल वेश घालून असो कोणाच्या पुरयो महापुरुषूची यो म्हूण सांगतकय विराटरायो तागेले मंत्याले निमून सांगतकय पळयतना बारी सत्वसंपन्नशी दिसता. देवतेंक समान शरीर आसा तुका आनी सांप्रायेचो एक हस्ती चमकून येयल्यावरी चमकल जाल्यार दारलेले पुरे गुण दाखयतू जाल्यार ताका व्यतिरिक्त जावन तूं एक अलंकार केला न्हय. कानाक कुंडल आसा तुका, गळे माळ आसा, माथे दिगू दिगू केस आसा जाल्यार आत्तान तूं शंका बळा सकड आसा कांकण सकड घाला जाल्यार पळयतना तूं एक पुरुशूशी दिसता म्हाका. तूं कोण पुरुशू तुगेली हे स्त्री वेशाचे कारण कसले म्हाका कसले कळना. जाल्यार तूं हांगा राबच्याक तुवें आश्रय निमून येयला जाल्यार राबू येता कळ्ळें. तूं नपुंसक वैकी न्हय म्हणल्यार संशय आसा म्हाका. ना त्या पळय आयकनातल्या बरें करता की अर्जुनान तागेले विशीं सांगता. राया हांव छंद गायन करता, नर्तन करता, सर्व वाद्य पारसूच्या म्हाका गोतस. अन्यक समून म्हळ्यार नृत्य गीतेन तूं मेगेले इतले छंद लायक रितीरी परिणिती येईल कोणेय नांची. तुका एक धूव आसा उतरा म्हूण तिका नृत्य शिकोववें हांव तिगेले नाट्याचार्य जैतवें. अन्यक समून म्हळ्यार तूं म्हाका हांव रूपवंतो यवनवंतो म्हूण सांगलें म्हाका मस्त बेजार जाता. इत्याकोस हांव नपुंसकाक रूप यव्वन कसं प्रयोजन न्हय. म्हगेलें दौर्भाग्य म्हूण तें म्हगेलें नांव ब्रहन्नळा कळ्ळें. म्हाका कोणेय नाची आनू अम्मा कोणेय नाची. तूं म्हाका पुताल समान म्हूण लेखल्यार जाता, दुवेल समान म्हूण लेखल्यार जाता, सेवक म्हूण लेखल्यार जाता, कसल जाल्यार जाता. म्हाका हांगा आश्रय दिला जाल्यार तुवें म्हूण कडेरी तो सांगता जैत ब्रहन्नळे म्हगेले धुव उत्तरेक तिगेले मस्त अंतपुरा सखी आसाची तांकां पुरे नृत्य गायन दी जैत न्हय म्हूण म्हणटकय जाल्यार फुडले अंतपुरा वस म्हूण सांगनिकय सुरवेक तुगेले पारिणती कितले पळया म्हूण सांगून सांगतकय कळ्ळें. कडेरी तो वाद्य वाजयता, गायन करता, नर्तन करता. ई बारी यो
पुरुष ब्रहन्नळ म्हणून सांगेल पुरुष बारी हे गायनांतनी श्रेष्ठ म्हणून कळता सर्व विषयांचं श्रेष्ठ ताका अत्युत पांडित्य म्हणून सांगून रया कळली की आणि ब्रहन्नळ्या खंडित जावन नपुंसकूची म्हणून अंतपुरा स्त्रिया सुरवे पेटयत घेतो तागेला उलयतना तागेला उल्लप तागेला नमून सगळे स्त्री म्हणे बदय नपुंसकूची जायत म्हणून कळलं ब्रहन्नळेक अंतपुराक पेटयता आणि उत्तरे तुक ईची पुऱ्या विषया गुरु म्हणून सांगता जलनमय आता नकुल्याकडं बाकी असं ಧರ್ಮರಾಯು ಭೀಮು ದ್ರೌಪದಿ ಸಹದೇವ ಅರ್ಜುन पुराय जण येऊन पावलींची जाल्यार रे नकुलू तो कसं करता म्हण म्हळ्यार अरमने तिकडे पटापटापट चमकून येता काही कळवा जाल्यार मध्येंदू गोडे मेळ्ळे ताजे लागीं वचून त्या परिशिलनांनी करून ताजे अंगांग परीक्षा करून ताजे कान आनी आपूण पुरे करून वता त्या वेळार अरमने उद्यानवनांत तूं विराटराय आशिल्लो की तो निमगेत काही यो कसं खातीर हांगा येयला कोण मनीस यो आमगेल गोडे पुरे परीक्षा करता आसा अश्वशास्त्र जेव गोतस दिसता ताका हाडे हांगा मिगेले अश्वशालेक समपळून घेवचेकलो जावका ताका हाडेच हांगा कडेरी तांणी पुरे जे नकुलाले वचून ताका आपूण अरमने व्हरताचके कडेरी नकुलू राया सांगता की तुका भद्रमस्तू जयोस्तू म्हळ्यार तुका चांग जावो आनी सांगता की तूं लेखील बरी हांव अश्व शिक्षेन तूं निपूण जावन आसा कितले की रायान पळय म्हाका सन्मान केला तुगेले अश्व लायान तूं म्हाका कामार बैला राबता म्हण कडे तो सांगता जय चेडा तुका जाय जाल्यार तसल माशासन म्हळ्यार सांबोळ दिता तुका एकडे तेकडे वचक वाहन दिता राबूक घर दिता मिगेल घोड्याक सर्व अश्वलायान तुला घोड्यांक पुरे तूं पळोवन घेवका जैतवे जाल्यार रे तूं कोणी ती म्हूण कळना नशें आमी तुका कशें राबून घेवचें तूं कोणा संबंद पाविलो हांगा कसले आयलो तुका हें अश्वशास्त्र सोडल्या विंगड कसले विद्या गोतस हें पळय तूं सांगता म्हूण कडे तो सांग की युधिष्ठिराल नांव गोतस की तुका म्हण वय म्हूण म्हणटा ते पांडवालन तुला ज्येश्ठ नव्हतो वय तो तागेले अश्वशालेक हांव आशिल्लो कळवे प्रिंसिपाल म्हळ्यार अश्वशालेचो म्हळ्यार री मेन हाप्पण आशिल्लो म्हूण सांगता काही गोडो कशी पसूका ताका कशी पळगय सुका खंयचे स्वभाव खंयचे गोड्याचे स्वभाव साद आस खंयचे दुश्ट स्वभाव गोडो ते दुश्ट स्वभाव घोड्याक सादो स्वभाव करचे कशी हे पुरे म्हाका गोतस आनी एक कसं म्हळ्यार म्हाका तूं गोड्या लाया मेल विचारण दिली म्हणजे तुगेले अश्व संपत केन्नाय निरोग दृढकाय जावन वचता रोग रुजी नसना कसले अश्वाक दौर्बल्य असं म्हूण ना कळवे तशी म्हाका ग्रंथीक म्हणटाची मेगेल नांव ग्रंथीक म्हूण म्हाका युधिष्ठिरान ग्रंथीक म्हणून आपयले तेदो सांगता जैत ग्रंथिका मेगेल आसूचे सर्व तुरग अश्व पुरे अश्ववाहने म्हळ्यार गोड्या रथ गोड्याक पुरे तुका दिता कळ तूं पळोवन घेवका कळवे आनी येद्दोळ थंय कोण कोण कामां आसाची तांकां पुरे तूं मेलविचारक जावन आसका अध्यक्ष जावन आसका तांणी तूं सांगेल तशी तुका अधीन जाताची कळवे आनी एक कसं म्हळ्यार तुका हें कार्य जायत म्हण जाल्यार तूं कसले हाक्का कितली तुका सांबळ दिवका कसले अपेक्षा करता पुरय सांग कडेरी त्या म्हणटना जायत म्हूण सांगून वपत यो कोण नकुलू ताका थंयची अश्वशाले काम मेळ्ळें जालें न्हय भारी चंदूक तो नकुलू कळवे अश्वशालेन तूं सदां सर्व काळ गुंथर आसता जाल्यार एक 5 जणी श्रेष्ठ पुरुष म्हणून कळला ती द्रौपदी सामान्य नाही म्हणून विराटराया काही कळला सुदेश नाही काही कळला जाल्यार आश्चर्य म्हळ्यार पांडवांक गेले वनवास जायत येयला म्हूण म्हणलेले विशय गोतस अज्ञातवासतांनी कोरका म्हणलेले विशय गोतस आनी पांडवश्च्या पुरोचवे ती द्रौपदीश्च्या पुरवे एका मागशी एकले 5 जण येवन सरबलीची एकली बायल मनीस आस आनी पांडवश्च्या पुरोचवे म्हणलेले एक विशय विराटरायाल मना जावो सुदेशनेल मना जावो तांकां पळयल थंय सर्व कोणाले मनांत येनी कसं लेका म्हळ्यार यमधर्मालनी दुर्गादेवीला अनुग्रह आशिल्लो न्हय तशें जालें न्हय आतां 1 वर्ष काल आमी वनवास करताचे म्हणून तांणी विराटरायाला रमणेन तो राबल्यांची कळवे जाल्यार अज्ञातवास करूं का न्हय वनवास न्हय अज्ञातवास करूं का न्हय भारी पेशन्सारी तांणी राबून थंय अज्ञातवास करचें म्हूण लेखला कळवे कळेरी मागीर कसं जाली काणी म्हूण म्हणल्यार तांणी तांगेल कामान राया बारी संतोश केल्लो खंय कळवे यमधर्माला अनुग्रहान पांडव कोणाकय कळना अशें विराटनगरा वास करून आसतना युधिष्ठिरू कळवे थंय आसतना तूं प्रमुख जालो तो पुराय जनाल पशी चड प्रितीच विराटाक तोच जाल्लो कळवे मागीर
अक्षविद्येचे रहस्य ताका गोत्तशिल देखून तो तागेल ಒಟ್ಟು कोण पगडी खेळू येता तांकां भारी चंद करून पगडी खेळून तांकां सोलवान सोडता शिलकय विराट रायान मान तागेल ಒಟ್ಟು सगळो दिसू खेळची शिलकय बिंगड कोणी जुगार खेळतले नाही इल्यार विराट रायान हाका सांगचे गे कंका बट्टाक तूच खेळ म्हणून कडे कितले की खेळा खेळ न्हू कळवे तो दुड्ड संपादन करता मान नाही पळय विजय जयंत म्हणून तांणी गोप्या नांव दवरून घेतला न्हय रहस्य ರೀ पुरे ಗಳಿಸಿಲ್ಲ ದುಡ್ಡು ತಂಗೆಲ್ಲ आणि पुरे दित्त शिलकयतो भीमसेनूय तशीची कळवा कितले चंद कोण रांदप करतशील म्हूण नाके तेदना विराट राय ताका उडगिरन दितशील न्हय तेवय तो व्हरून युधिष्ठिरा दितशील कय हांगा अर्जुन कसं करता ते राजपरिवाराचे आसत न्हय तांणी पर्णी गेलेले अवंगले अर्जुना दितलीची जाल्यार ते पुरे चड मोल्लात न्हय तो कसं करतशील म्हळ्यार 5 जनांकय विकत हा म्हूण सांगून न्ही जावन कसले म्हूण म्हळ्यार विकू कसले अगत्य ना तांकां जावका म्हणना तांकां जाय जाल्यार पुरे अन्न आमगेले पुरे दिवन विराट राय पळयत आसत जाल्यार त्या नेवना रे 5 जनांनी एकल्याले उरलो येत न्हय म्हूण सांगून असं देव कसं करता गोपालकाल वेशार येयला सगळेची गोशाल तागेलेची अधीन मळ्ळी कुडले तई कस्स सकडी हैन म्हळ्यार दूध तूप दही कसं जत्ता सर्वही तो तागेल भामडाक येतीच जावन दिता नकुलय तशीची ताका दी सांबोळो तागेल भावंडाला दित शिलकी द्रौपदी तशीची नित्यची कोणाकय मना वचना नशी ते 5 जन इमेगेल बामण संतोष रसाची म्हणून पळोवन घेत शिलकी ती चंद करून हे 5 जन पांडव आणि द्रौपदी एकले भारी सहकार करून एकल्यांकय तांगेल मध्ये 5 जनाल मध्ये कसले संबंधच म्हणून एकल्याकय कळना नशी चंद रितीरी मान परस्पर व्यवहार दवरून घेतला त्यांनी जाल्यार कोणाकय तांगेल मध्ये व्यवहारच म्हणून कळूनच तितलीच चंद करून भारी जागृतेन कशी पट्टा गर्भांतो चरड शिल्पळ्या स्कॅनिंगार मात्र दिसता तशी तांकां कोणें स्कॅन करता असल्यार कळत आशिल्लें कितकी तांणी एकले उलयताचे म्हणून जाल्यार येद्राच्यान एकल्या पळयलें एकले परिचयनातल्या बरें करून जाल्यार 5 जन नित्य म्हणल्यार म्हणजे संपर्कांत आसता आशिल्लीची जाल्यार एक भयण तांकां आशिल्लें कोणालें म्हळ्यार दुर्योधनालें सगळो दीस तागेले भयण खंय ताणें आमकां सोदून काडलें वापास आमी 12 वर्ष वनवासा वचूंक न्हय म्हूण तशें जावन तांणी पुराय जनय जागृतीर आसतांतूय 5 जन पांडवय द्रौपदील वयर एक दोळ दवरून आसचे म्हळ्यार तिगेल रूप तांकां गोतच न्हय तशी तिगेल वयर कोणाले दृश्टी पडून नज वायट दृश्टी म्हणल्यार म्हणजे तिका भारी जागृत करत आशिल्ली अशी 3 म्हयने जाल्ले सुरवेचे 3 म्हयने कसलेय तोंदरे जायनी तांकां जाल्यार कसले तांणी कोण म्हण कोणे कळची संदर्भ कसलो येनी जाल्यार 4 म्हयन्यान तो एक ब्रह्मोत्सव म्हणून तांणी करताची कळवे त्या ब्रह्माल उत्सव पांडवांगेल अज्ञातवासाचे 4 म्हयन्याचे शूर जाले कळवे तेदना पुरे जनय ते ब्रह्माले मंदिराक एक ब्रह्मोत्सव पळोवचे वचिना ते विराट रायाले राज्याक म्हळ्यार तागेले देशाक विराट मत्स्य देशाक खंय दुखून जन येतरसच कळवे येतना ताक एक मल्लयुद्धाचे एक प्रदर्शन करचे रिवाज आसता गेले कळवे तशी 1000 गटल्यान मल्ल विराट रायाला राजधानी येताची एका पशी एक महाकाय महाबलशाली कळवे असो ऋषी त्यांनी पळयतना भारी एक नमने मदोन्मत्त म्हणटा पळय ಒಟ್ಟರಸೆ तांकां मल्ल युद्ध कोरका कळवे तितले एक नमनेचे मल्ल युद्ध पिशेतन प्रति एक मल्लांक पळयतना तांणी मल्ल युद्धांत भारी परिणितनी भारी गेल्वचे रितीर आसत तांणी एका पशी एक विराट राय कसं करता केन्नाय ताणें ब्रह्मोत्सवा वेळार मल्ल युद्ध प्रदर्शन कोरोस म्हणलेलें न्हय तशीची ह्या पंथय केला ताणें येद्दोळतय फुडले वर्षांतो कोण सकडी विजेत जालेली त्या पुरे मल्ल सलावने बसल्यांची तान ताका लुटान रबलकी आनी म्हणालकय हांव इतली काळतय कोणाल ओटू सकडी युद्ध करून तांकां सलसायला आनी जाल्यार हांव कोणाले ओटू मल्ल युद्ध करच्या तयार आसा म्हणून पळयताच कय भयंकर शरीर तागेलें वड्डयलें म्हळ्यार पुरे मल्लांक तागेले ओटू पुढे युद्ध करून पेट खावन सोलवून गोतस तशें कोणेय उठान रब्बनीच कय एक सहस्र मल्ल बसल्यांची कोणेय उठान रब्बनीची रायू
एक गडे आलोचना करता की कशें जाल्यार एक मल्ल युद्ध प्रदर्शन जावका न्हय हागेल ಒಟ್ಟು युद्ध करतलो कोणेय ना म्हूण जाल्यार मागीर कसं प्रयोजन कडी ताका उडगासतात काही म्हाका शालेचे बल्ल वच पळय ताणें म्हणलां न्हय म्हाका मल्ल युद्ध करचें म्हळ्यार भारी इंट्रस्ट हांव कोणाले ओटू जाल्यार मल्ल युद्ध करता युधिश्टिराला आसतना हांव दत्तावळ मल्ल युद्ध करता आशिल्लो सलसायत आशिल्लो ते उडगास जालें ताका कळ्ळें आतां आयला आपयता उडगासलें न्ही ताण तागेल करीन मस्त सकडी सಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕುಸ್ತಿಪಟ್ಟು ಒಟ್ಟು ಯುದ್ಧನಿ कोरनो पळयसिला वो बल्ल हागेल ಒಟ್ಟು युद्ध करू फिट म्हूण ताका दिसलें ताका पयसूचें म्हणलें की न्ही जावन आतां एक गंमत जाता गंमत न्ही एक संदिग्ध परिस्थिती भीमाक कसल म्हळ्यार विराटरायान आपयल्यार वचूं का मल्ल युद्ध करूं का जाल्यार ಎದ್ದೊಳ್ತೈ ताणें मल्ल युद्ध केल्लेलें विराटरायाले राजधानींतुले जनाले ग्रामांतर अशी देश विदेश ಅದಕ್ಕೂ कोणेय जन येनीची आतां एक संदिग्ध परिस्थिती कसाने म्हळ्यार कोणाकय हांव मल्ल युद्धांतू परिणितू भीमू म्हूण कळ्ळ्यार री म्हूण पक्कनी कळ्ळ्यार कोणेय वचून दुर्योधनाला सांगल्यार भीमाल वरी मल्ल युद्ध करतलो एकलो विराटरायाला आसतना आशिल्लो म्हूण भारी कश्ट न्हय कसं करचें जाल्यार सांगची तशी ना सांगचें कसं न्ही सांगू काही जायना म्हणटा आपल्याक गिळू काही जायना तूं करूं काही जायना हांव नुतका गोट म्हणटा तशें जालें भीमाक कळ्ळें जाल्यार तो कसं लेखता म्हळ्यार हांव राया उतर दिलेलंच ताणें आमकां आतां आश्रय दिला हांव आतां मागशी सरल्यार रायाल मर्याद वता कसलें जाल्लें जाता तें मागीर पळोवन घेवया आतां वचून युद्ध करचें सम म्हूण सांगून आयलो तो कळ्ळें तो बलिष्ठ मल्ल म्हणल पळय भयंकर आकार तागेलें नांव जीमूत म्हूण ते जीमूत मल्लाल ओटो आतां मल्ल युद्धा भीम आयला दोग जनी पराक्रमी महाभारत सांगता सादारण दोग जनाक 60 वर्सां लागीं जालां काय तेन्ना पळय आतां आमी 60 वर्सां म्हणल्यार कांय कुडवना आमकां नित्राण 60 वर्सां वळारी तितले एक पळयतना गजसदृश म्हणून कशी मदोन्मस्त गज म्हळ्यार हस्त्यो मद येयल्यो हस्त्यो कश्यो आसा तशी शरिरानय मदानय कसं जाल्यार उत्साहानय तशी आसाची एक युद्धा देवल्यांची मल्ल युद्धाक आपणान ताका सल्लो म्हण हागेल मनांतू हाका सल्लो म्हण तागेल मनांतू कळ्ळें भयंकर जावन आशिल्लें सुरवेक बाहुयुद्ध करूं सुरू केलें खंय एकल्याक मारून घेवचे शब्द इंद्रान वज्रायुध बिसविलेले तितले शब्द खंय कशी दोनी पर्वत आड्डळतना जावं दोन व्हड मोड आड्डळतना कशी शब्द येत पळय तशी बलप्रयोगान मात्र गेलूच्या जायना न्हय ताजे खातीर तांणी एकल्या प्रजे कोरका म्हूण सांगून ते उपायान कोरका म्हणले खातीर भारी एक नमने सूक्ष्म रितीर परस्पर युद्ध तांणी तांगेले युद्ध तांणी अवलोकन करता रसाचे कळ्ळें तांतो मल्ल युद्धांतू पट्ट म्हूण आसा एक सन्निपात अवधूत प्रमात उन्मत्त येपरे कसलें म्हळ्यार मल्ल युद्धांत शास्त्रांत असते पळय प्रमाथ म्हळ्यार नेलार ठापक्कांनी घालून ताका चिरडून घालचें म्हळ्यार घट्टी बाहून धरून ताका प्रमाथ म्हणचें मागीर आतां तो सडक उठयलो म्हणलें क्या तेदून वापस ताका घट्टी धरून तागेलें शरीर पिळून घाल्या वरें करचें ताका उन्मत्त म्हणचें मागीर क्षेपण म्हूण आसा क्षेपण म्हळ्यार राखून समाय राखून पळोवन खंयचे एक उपायार ताण राबिल्ले तांणी राबची म्हळ्यार गट्टी पर्वत शिरपचे पाय्या हेज्यो तितले गट्टी आसता ताका लोकन पाडचाक क्षेपण म्हूण म्हणचें मागीर परस्पर मुष्टी युद्ध करल्यार कशी हरद्याक मारचे मुष्टीन ताका मुष्टी म्हूण म्हणचें कळ्ळें एक जट्टी माती म्हळ्यार उमती नेल्यार घट्टी न्हिदता कळ्ळें आनी एकलो ताका हागेले बुज्ज तागेले खाक्या भितर घालून ताका उबारून चित्त करचें म्हळ्यार उदार घालचें ते प्रयत्न करता आसता पक्कनी करूं जाल्लें म्हूण जाल्यार त्या वेळाक व्हड शब्द जातकय कशी तोग्गू न्हिदलेल्याक उमती न्हिदलेल्याक उबारून नेल्यार ढबक्कनी मारचें तागेले फाटी ताका वराहो दूत निस्वना म्हूण म्हणचें मागीर वज्रमुष्टी म्हळ्यार पुरे बोट्टू
ಬೊಟ್ಟ ಒಟ್ಟು ಕೋರ್ನು ಮುಷ್ಟಿ ದೋರ್ನು ಮಾರ್ಚಾಕ ವಜ್ರ ಮುಷ್ಟಿ ಪೆಟ್ಟು ಮುಂಚ್ಕೈ ಮಾಗಿರಿ ವಿಸ್ತೃತ ಹಸ್ತ ಪ್ರಸ್ರತ ಹಸ್ತ ಪ್ರಸ್ರಷ್ಟ ಹಸ್ತ ಮುಂಚೆ ಮಳರಿ ಹಾತು ಪಾಂಚ ಬೊಟ್ಟೆ दूर दूर कोर्न पटीर धप्पी घाल नाचवे तक्क तशी मल्लयुद्ध अंतू विंगड 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 ರೀತಿರಿ असं प्रकर्षण मळरी तक्का एद्र आशिलेक तांडून तक्का पटोन धरचे गुंडच्या जायनाशी त्या प्रकर्षण म्हणजे मागिरी सुलभ जाऊन ते धरली म्हणजे ताका आकर्षण म्हणजे कळवे मागीर एद्राक मागशी लोकोचे हेकडे तेकडे करचे ताका पुरी अभ्याकर्षण म्हणचे कळवे अभ्याकर्षण विकर्षण या पुरे या जातरस पुरे मल्ल युद्ध पळीतरसची प्रति एक प्रेक्षक रोमांचित जातरसची कडीर म्हणतना भीम प्रतिपट्टू भीम कसं घालता तवय घालता तो कसं घालता भीमा काही गोतस कळवे एक्कळ ऐकले समान बलाचे म्हण येतं तशेंच जाल्यार समान बल म्हण आम्ही लेखो का वायुदेवाले इतली ओढ बल कोणाक असतवे यो कोण भीमू साक्षात वायुदेव न्हू तो कसं करता सूक्ष्म रीतीर अवलोकन करतरच न्हय हांच्यानी युद्ध करतरस जाल्यार येद्राच्या पळीतरस एक कडेन ताका धोर येता आतां ताका नेल्ला मारयता म्हण म्हणटना ताणें जिमुता धोरण वयर उबारली मात्र न्ही गर 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 घुंडयल ताका आनी गुंडान पळय खंय तर म्हण म्हळ्यार कशी धरला म्हळ्यार भीमान ते जिमूत थंय दुखून सोडवान घेवचा प्रयत्न करता की तागेले हाताचे बोट्टा बल कशी आसता कशी त्या बोट्टान घट्टी धरला म्हळ्यार घरा 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 आकाशारी लाटे पडले गुंडायला बरें जत्त शिवाय ताका भीमाले ते हाता दुखूनच सोडवान घेवच्या जायन की कशी एक बुगुरी गुंडायता पळय तशी 100 गटल्यान वेळो गुंडानो कडेर म्हण ताका माती गुंज सुरजल त्यादन काडण्याला मारून सोडले वापास तशी मारत रे जिमूत मेल्लो वांतलो म्हण सांगू ना वय बाय तो जिमूत भयंकर राक्षसी प्रवृत्तीच काही तो मेल्लो म्हण म्हणटा सर्व मल्ल युद्ध करतल मल्लांक खुशी जाला कळवे कडे विराट कसं करता मिगल मर्याद वंचयली तू बल्लवा म्हण सांगून अपोर धन दिल की ताका कळवे कशी म्हण म्हळ्यार एक कुबेरो संतोष जाला कितली धन दितलो तशी कांडिल्ला काय ताजे नंतर पाकशाला अध्यक्ष मात्र नाही तू आमगेले विराट रायाल अरमने म्हळ्यार विराट रायाल देशा प्रतिनिधित्व करचे तसलो तू मल्ल म्हणून येता म्हण सांगून तशें ताज नंतर विराट रायाले देशाक खंयची देश विदेशाचे मल्लान येवन युद्ध करप कोणाकाय पेटय म्हळ्यार पेटोवचे भिमाकाचे वापस सांगता म्हणून कळवे तशीची खंय तर म्हण म्हळ्यार आईल जना पुरे साधारण जना हाणे नेला धडानू दिश मारला भिमान आमकां दिसच्या पुरो भिमान तशें करचे बाय मल्लयुद्धांत तो ताजेच कसं की रीती नीती पुरे नियम पुरे मारतान मरचे ते पुरे ओडच्यो की न्ही ते कोल्ले म्हणून घेना मल्लयुद्ध म्हळ्यार तशीची आतां युद्धा वळारे मल्लयुद्ध जाल्यार आमी पळयताचे वालीक सुग्रीवाक सकडी कोणेय एकल्यान मरूं का तेदन कळवे मल्लयुद्ध म्हळ्यार तशीची आनी हांगा मी एक उडगस दवरका भीमू ताणें महाभारतांत राक्षसांक मारलेले उडगास असो तशी तागेले युद्ध आयिल्ली पुरे राक्षसी प्रवृत्तीची पूर्व राक्षसत्य म्हणून सांगून आमी लेखो का कळवे विराटा भारी संतोष काही कळवे अंतपुराचे राणीवासाच्यांक एकक पंत थंय बसयताची तांकांय भिमान मल्लयुद्ध करचें पळोवन भारी संतोश कडेरी अशी तांगेली उपगणी वळारी तांकां भिमाल मल्लयुद्ध पळोवका म्हण दिसलें कुडलें तांणी रायाला सांगलें रायान एक मल्लयुद्ध प्रदर्शन दवरचें आसता तांतू ते कसले हे न्ही देशाचे जनाल मध्यंतूची मल्लांगेल 2 मल्लांगेल मध्यंतूची या संतोष पावच्या मानत्या दिश मारूका न्ही कळव्या तशी हांगा प्रति एकले ताका सेव करताची युधिष्ठिरू द्यूतनी खेळणू कळवे विंगडाल ओटी खेळणू गेलवून भीम मल्लयुद्ध करून गेलवून लेक रांदप करून अर्जुन तागेलें नृत्य गायन हाजीन रायाक राणीवासाच्यांक पुरजना संतोष करत आशिल्लो नकुलूय तशीची गोड्यांक पुरय घेवन ते चंद करून गोडनी पसून राय बाई सरला म्हणली कुडले उत्तम अश्व घालून तोची सारथ्य वयसून घेवन वत आशिल्लो तशीची सहदेवूय तशीची ताणें सांगल्या बरी गोशालेंतू गायीची संख्या भारी चड जेलकय मात्र न्ही होरी काळग करचे खातीर ते एक सान सैन्यशी म्हळ्यार मस्त होरी ते पुरे
ते काळग कोरचक पुरे पळगैसून सोडला हाणे कोणे सहदेवान तत्तवळी रायाला राक ते होरी काळग प्रदर्शन करचे आणि रायान दिलेलं दुड्ड ಒಟ್ಟು करचे आणि पुरे ते अंक जावका मुखार सोनू युद्धा वेळार कितली दुड्ड असल्यारी जावका कळवे जलरी ಈ ದ್ರೌಪದಿ ಮಾತ್ರ ಬೇಜಾರ್ಕೆ ಮಿಗೆಲೆ ಬಾಮ್ಮುಣು ಲೋಕಾದಿ वीरतांनी कळव्या ते दोळली इंद्रप्रस्थाचे राय आज हंगे होणं कंचके राय संतोष करचे कतीर कस कसं काम सकड करत रसत ना म्हण जलरी कसं करची तिने लेखत काही विधी नियम अशीस म्हणजे आम्ही कसं करचे म्हणून जलरी विराट रायाला रमण येतो एक रीतीर संतोषारी आशिली म्हणे 10 महिने जल्ले 10 महिने तिने सुदेश सेव केला पाप बारी दुःख तिका कळव्या लेखत कैती आम्ही परे कामाची शी येऊन हंग सेव करू रबल्यात नव्हे म्हणून जाल्यार तिका त्या एक दुःख शिवाय विंगड विशयांत संतोष होती चंद करून पळीत आशिल्ली कळव्या हांव एक रायाल एक रायाली दूब राजकुमारी एक देशा रायाल बायल 5 जन बामूण आसाच म्हाका जाल्यार हांव विंगडाल सेव करका नव्हे केश सेवा अन्यक दुसरेक पायन्यापणा म्हणला तिने मॅनिक पॅडिक्युरा विषयी ना कळव्या अशीची केश शृंगारांनी मात्र जाल्यार तिगेल मनांत असता जाल्यार सेव करतना कामार आपल्या वय नव्हे ते काम हाकती कसलेची अपचार करना भारी संतोषारी श्रद्धेरी सेव करत रस कडेरी सुदेशनिक ಈಗೆಲ್ काम ಈಗೆಲ್ नय विनय ಈಗೆಲ್ इरसरिका ಈಗೆಲ್ चंदा ಈಗೆಲ್ उत्तर सकड ऐकून भारी धूशी मोगू करू शूर केलकै द्रौपदी विषयांतू सुदेशने लंतपुराचे वरलेली स्त्री गौरवारेशिली कोणाकय जाळ मत्सर नाशिलीची आणि 1-2 महिने मरला आता अज्ञातवास पूर्ण जेवचक 2 महिन्यांतू कसं सकड जत म्हणून कोणाकय सांगू जेतवे 10 महिने चंदा एर केला आणि 2 महिने कसं जतले सांगू जायना ना आज आता आमका विधी नियम त्या पुरे देवाले दैवचोदन म्हणटाची आत्ता मी सवकेस पुरायसाची बौंतरस करतरस म्हणलेकतान पाहिजे दिसा कसं जता कोणा काही सांगू जायना तशीची हंगाय कळव्या कसले सांगच्या जायना तांका तांनी चंद कोरनो आसची हांगा कडेरी म्हणताना एक घटन जलते कसले म्हण म्हळ्यार सुदेशनेल भाऊ महाबली बहळ भारी एक कसं म्हणजे बलिष्ठ कीचक म्हणून तो विराट रायल सेनेचे अधिपती कळव्या विराट रायाक ताक यांची पुरे दिवत खेळचे मल्ला युद्ध पळोवचे होरी काळग पळोवचे तेंची हागेल सगळे सैन्य पळोवन घेवन रक्षण करचे कोण म्हळ्यार किचकान किचक कितलं क्रूरी म्हण म्हळ्यार किचका भिवनूची कोणीय विराट रायाले देशा भायर आक्रमण करनाचे इतले काळ ताका हे सैरेंद्री पळोवच्या मेळ्ळी एक दिसू बहिणीला उल्लाच्या येताना अंतपुरांत आकस्मिक जावन सैरेंद्री पळयले पळयत तो कसो चंदी म्हण म्हळ्यार तिक पळयत अंतपुराचे स्त्रियांक तिगेले वयर मोह येता आशिल्ले म्हणटान वो कामुक पुरुश कळव्या चांगून येतो ताका द्रौपदीले विशयांत मोह येयली म्हण म्हळ्यार विशय कसले आश्चर्यस्वे ना नव्हे कुडले कामचोदीत जाल्लो नव्हतो ताका म्हणटा नव्हे कोणाक काम भरली पळय ताका कसले लज्जी पिज्जी कसले ना म्हणटा पळय तांकां भंय ना कोणाक कामच तांकां भंय ना कोणाले भंय ना असह्य ना अळशीक ना लज्जी ना म्हणटा पळय तशी वो काम पिडीत जाला तिका कशें जाल्यार रे तिका अवश करून घेवका म्हूण म्हणलेले कळ्ळें खंय तरी म्हूण म्हणल्यार ती सैरंद्री म्हळ्यार तागेले पशी कीळ जातीची न्हय तसले स्त्री आल्या आमी तांगेले वयर मोह करचे समूह म्हणलेले विवेचन तागेले मना दुखून गेले जाल्यार सीदा वचून तिगे लागीं निमगे ना तो इताक म्हळ्यार तागेले मनाकाय एक कामाचिले वचून हांव तुगेले वयरी मोहित जाल्ला म्हूण सांगल्यार मेगेले अंतस्ता उणीत स्टेटसा म्हणटा पळय एक तें आनी कसं म्हळ्यार मेगेले अक्काल अंतपुरा सेवीक ती सेवकिले वचून हांव तशें पळय निमगुचवें आनी अक्काले निगराणेंत आसती म्हळ्यार रक्षणेंत म्हणटना एक दिसू कसं करता सीदा सुदेश नेल्या वता कळ्ळें ताका केदना हांव हिक्क पळयता केदना हिक्क पावता म्हणलेले चिंतन आशिल्ली देखून तोंडार मस्त हरुश ना कळ्ळें जाल्यार आकाल येद्राक आसल्या बरी कोरून उलयत तो सांगता की आका तुगेले अंतपुरा इतली चंद एक स्त्री आस हांव तिगे दोळ पळय न्ही तिगेले रूप कसलें लावण्य कसलें हांव पिस सुशी जाल्ला कळ्ळें
तिगेले वैरी मन म्हाका का तिका पयरी पळीत लेगून म्हाका जेवचें नाका खावचें नाका न्हिदूच नाका कसली ना तानी बूक पुरे गेला मेगेले ही कोण देवता स्त्री बे तुगेल काम कसं कतीर करतर असी कळवे तू ती तुगेल कामाच कितकी जाल्यार हांव तिगेल दासान उदास जालें तिगेल चंदा इकची कळवे म्हाका आत्तां ती मेळना नातला रे हांव अंचना म्हणून दिसता आका म्हाका कशी पुणी ती मेळची तशी कर अक्का तू लेखचे नाका हांव तिका अनुचित रितीर कसले अनुभव करच्याक आश कर्तव्य म्हण लेखचे नाका हांव तिका मिगेले बायलो करून घेता सर्व संपत्ता मिगेल सर्व संपत्ता तिची अधिकारिणी जावो जैतवे तुका गोतच न्हय मिगेल अधीनान तू कितले सैन्य आसा म्हण तुमगेल मान्य मिगेल सैन्य ना न्हय आनी मिगेले येरा मनेन तूं पान भोजन खंयच्या काही उण्यापणसवे ना न्हय स्वरणाची अरमने म्हणत कळव्या इतली चंदी स्त्री मिगेल अरमनेन तास म्हण गेला मिगेल अरमने एक भव्य शोभिन म्हण म्हणतर असं कळव्या आणि सुदेश नेक आतां कसं जल्ला म्हण म्हळ्यार द्रौपदीनं कामसर्वतनं मिगेल बामण 5 जण गंधर्व सची सकाळी म्हणलेलं पळय ते पुरे विसरलेलं दिसता किचकान सांगता ही सहज जावन घेत काय कुडले टक्का एक नमने लैसन्स दिल्यावर जलना वचून द्रौपदीक तू अश्यस तू तश्यस तू विराटनगराक शैली कोण तू देवत वे तू अप्सरवे तू तुगेली इतली चंद स्त्री कांव पळयनी म्हाका तुगेल वैरी मन जल्ला तू मिगेल उठयो तुका चंद करून पळयता मिगेल ओडर मनेस मिगेल इतली सकडी संपतस सकडी उलयता कळवे आनी तिगेले अंगांग वर्णन करता त्या पळयतना तिका कोप येता कळवे ती मागीर सांगता काय म्हळ्यार म्हाका मनान तूं मस्त संकट जेत तुका पळयतना तूं मिगेल बायल जाल्यार जेव तूं मिगेल वशवर्तिनी जाल्यार मात्र मिगेल हें मन थंड जाता यो यो म्हूण सांगता तुका इतली दुरावस्था ना तूं सुदेश अंतपुराक काम करका म्हणना तूं चिराणी जाता तुकाच पुराय जन सेवकी जाता तशें हांव करता म्हणून सांगता रस कळव्या मागीर ती एक चूर मनावर ना म्हणटना सांगता काय पळय तूं यवन म्हणते तुका कोणेय रक्षणे कोणेय नांची बाम म्हणून नांच म्हूण दिसता म्हाका तूं तुगेले हें यवन अवस्था व्यर्थ करून घेवं नका म्हूण म्हणटरस आनी मागीर म्हणटा काय कळव्या पळय म्हाका बारडीक जायनी म्हूण हांव सांगना जल्ला जाल्यार त्यजामी दारान मम ये पुरातना भवंतु दास्यस्तव चारो हासिनी मिगेल पुराय बायलांक हांव त्याग करता कळव्या आनी भवंतु दास्यस्तव चारो हासिनी तांणी पुरे तुगेल दासी जावन असो का म्हूण तांकां आज्ञा करता कळव्या अहमच्या ते सुंदरी दासवत स्थिता हांव कशी तुगेल दासन दास म्हणू सांका म्हणून हांव सदा भविष्य वशगोबरान तेच्यावन म्हाका परिग्रहण करी उद्धार करी पळय तिका सह्य जाता काय जाल्यार तीन थंय दुखून उठान वच्चासवे ना न्हय सुदेशने लेगी अनुमती घेतला न्हय हाणें म्हणटना तिका गोतस एक सेवकी म्हूण म्हणल्यार तिका तांणी तांडून होरूकय जत्ता म्हूण सांगून त्या पुरे आलोचन करून द्रौपदी बारी समाधानी रे तिका मना असह्य जावची तसल उतर उलयला रे बारी समाधानी आयकत रस मागीर सांगके पळय हे कीचका तूं उच्च कुलांतुलो हांव नीच जातीचे तूं तसल म्हाका नीच जाती स्त्री याक तूं याचन करूंकय नज तूं आश करूंकय नज तुगेल गौरवाक सम न्हय नमिये हांव सैरंद्री हिन जातीची मिगेले कामाक कसं म्हळ्यार विंगड स्त्री आल अंतपुरा स्त्री आल काम करचें कळवे आनी कसं म्हूण म्हळ्यार पळय केश शृंगार करचें म्हळ्यार बारी हीन काम म्हणटाचे तसल कामाक हांव शूर केला जाल्यार तूं मिगेल वयर आश करचें तेव्हा एक देशात सेनापती जावन समनय म्हूण म्हाका दिसता आनी कसं म्हळ्यार परदारस्मी भद्रम ते न युक्तम तव सांप्रतम हांव परस्त्री कळवे परस्त्री म्हळ्यार तूं लेखल्या बरी हांव युवती न्हय कन्ये न्हय म्हाका वाडीक जाला म्हाका मिगेले बामणाक तुका गोतच न्हू आतां तुगेल बायलांक तूं विंगड जनान दोळ घाल कसं करता तशी न्हू मिगेले बामण मिगेल वयर कोणाले दोळ पडला म्हूण कळ्ळें तांणी खंडीत सैसिनाची तशें हांव न्हू परपत्नीक आश करूनच म्हूण म्हणलेले विशय तुका गोतच जाल्यार तूं मिगेल वयरचे आशी सोडी म्हाका सांगला रे हाका बुद्धी येना कळवे ताका गोत ना विंगडाल बायलांक पिडन करूनच वायट म्हूण सांगून गोत ना ताका गोतच जाल्यार कितले की परपत्नी आश करूं वचून कसं सकाळी कश्ट भोगील विशयी ताका गोतस जाल्यार आतां ताका कसले युक्तायुक्त विचार तागेले मना ना कित्याक म्हळ्यार कामा पिडीत जाला तो कळवे
कडे वापासय सांगता तशी ना तू कसले सांग कळव तुका पळोवन म्हाका तितले आश जाता तशें जाता सामान्य मनुष्यनय हांव जावन हे मत्स्य देश मिगेल भावजिले जल्लरी पळोवन घेवची हांव नानतले ताज्यान हे राज्यभार समीत करूं जायना कळव म्हणटना मुखार सोन बाबाजीक हांव ह्या देशा दुखून पदच्युत केल्ली म्हूण जाल्यार हांव ह्या देशा राय अशी तशी म्हूण कितली की सकट सांगता तो कळवा जाल्यार ती मागीर आयकना द्रौपदी चंद करून ताका बुद्धी सांगू पळयता ना तरी बुद्धी सांगू पळयता कळ्ळें ती सांगता पळय हांव म्हणलें म्हाका घोर पराक्रमी जावन आशिल्लें एक न्ही दोन न्ही 5 जन्मां म्हूण आसाची म्हाका रक्षण करता आसताची मिगेल वैरी तांगेले एक दोळ आसता खंय तांकां हे विशय कळ्ळे तूं मिगेले निमगेले विशय कळटा तांकां कळ्ळें तांणी गंधर्व म्हणटा तांकां पुरे कळटा आतां तांकां कोप येयलो म्हूण जाल्यार तुका संवार आयकून सोडतात तांणी तेच्यान तूं नुतज वस म्हूण म्हणटरस पळय बुद्धीन तेलेको सांचल्लो समुद्र आले एक बदीन राबून आनीक सायड पळोवन थंय हांव आतां वचून पावता म्हूण लेखल्यार जत्वे ताका ना न्हय एक सान बालकान समुद्र दांटूच्या साध्य तशी म्हाका पावन घेवचें तुका तितले असाध्य मिगेले बामूण न्ही तुका जिवंत खंडीत सोणाची म्हूण कितली सांगल्यार येस न्हय ती मागीर सांगता कळवा कसं न्ही म्हूण म्हणल्यार आवसूले पय्यारे चेरुड न्हिदून आसता मातुरंके शयितो यथाशो चंद्रम जिग्रक्षुरी ममन्यसी हिमा ते चेरुड आवसल पय्यार न्हिदून खंयकी आकाशार आशिल्ले चंद्र जायी म्हणून आश करता ताका ते चंद्र धरूं मेळटा ना न्हय तशीच तूं खंयकी तूं खंयकी सुची मिगेल बामूण परे 5 जन गंधर्व तसल गंधर्वांक गेले एक पत्नी जावन आशिल्ली म्हाका तूं अपेक्षा करता म्हूण जाल्यार तुका इहांतो खंडीत तांगेल निमती मरण आसा परांतू चमकले तुका कसले गती ना म्हणून ती सांगता कळवा पळय समाचालोचन करी बुद्धी येवो तुका बुद्धीन विवेक हे असल काम पिपासो जावन विवेक कळवून घेतला तो वापास बुद्धी प्रचोदन करी ती बुद्धी तुका कसं सांगता तशी ऐक या पुरे करू नका तू नाश जावन वता म्हणून सांगता जाल्यार किचक ऐकना मुखारी किचकाल काणी कसल जाता म्हणून म्हळ्यार पैचे दिसा कमी पळवे आजी सांगेले सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।